स्वागत आहे. कांदा भजी तर आपण नेहमीच बनवतो, परंतु तीच ती कांदा भजीची जुनी पद्धत आता विसरा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी भन्नाट न्यू ट्रिक पाहणार आहोत, जी पाहिली तर तुम्ही कधीच जुन्या पद्धतीने कांदा भजी बनवणार नाहीत. एकदम साधी सोपी, हटके आणि अगदी सर्वांनाच आवडेल. अगदी किलो किलोने कांदे कधी संपले कळणार पण नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी मोठ्या आकाराचे असे 3 ते 4 कांदे घ्यायचे आहेत. दोन्ही साईडहून कट करून मस्तपैकी असे सोलून घ्यायचे आहेत. आता याच्या आपण स्लायझरच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने अशा स्लाइस करून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी पाहू शकता, साईडचा भाग कट करायचा आहे आणि मधल्या भागाच्या अशा प्रकारे आपण या स्लाइस करून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी पाहू शकता, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. तर अशा प्रकारे आपण ह्या मधल्या भागाच्या स्लाइस करून घेतलेल्या आहेत. आणि साईडचे जे भाग आहे हा टाकून द्यायचा नाही, याचा सुद्धा आपल्याला पुढे उपयोग होणार आहे. एकदम बारीक असा हा चिरून घ्यायचा आहे, जो साईडचा भाग निघालेला आहे तो. आता या ठिकाणी एक 2 मध्यम आकाराचे बटाटे मी शिजवून घेतले होते. छान असे मऊसर असे शिजलेले आहेत आणि हे स्मॅश करून घेतलेले आहेत. आता यामध्ये एकदम बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, एकदम बारीक चिरलेला लसूण किंवा तुम्ही लसूण ठेचून सुद्धा घालू शकता. आणि या ठिकाणी आपण 3 ते 4 बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे. थोडीशी हळद पावडर टाकायची आहे. अगदी पाव चमचा या ठिकाणी जिरा पावडर आणि पाव चमचा धने पावडर टाकायचे आहे. आता हातानेच हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडासा चाट मसाला आणि लिंबू पिळला तर अजून याची टेस्ट वाढू शकते. आता व्यवस्थित हे मिश्रण हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ज्या कांद्याच्या स्लाइस बनवून घेतलेल्या आहेत, यातीलच या 2 अशा स्लाइस घ्यायच्या आहेत. आता एका स्लाइस वरती आपण हे जे मिश्रण बनवलेलं आहे हे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. एकदम जास्त पण लावायचं नाही आणि एकदम कमी पण लावायचं नाही. तर अशा प्रकारे हे असं पूर्ण स्लाइसला कांद्याच्या लावून घ्यायचं आहे. पूर्णपणे ही हटकी अशी रेसिपी आहे, परंतु एकदा बनवलं ना इतकं अप्रतिम टेस्टी लागतं की काय नेहमीच तुम्ही कांदा भजी म्हटलं की याच पद्धतीने बनवाल. अशा प्रकारे हे पसरवून घेतल्यानंतर वरून आपण पुन्हा दुसरी स्लाइस यावरती अशी ठेवायची आहे. अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अतिशय साधे आणि सोपे आहे, परंतु आता टेस्टी खायचं म्हटलं तर थोडंसं व्याप हे करावेच लागणार. तर अशा प्रकारे अगदी थोडंसं आपण व्याप केलं तर इतकं अप्रतिम चवीचे हे असे कांदा भजी होतात. अशा प्रकारे आता आपण सर्व स्लाइसला हे मिश्रण जे आहे बटाट्याचं हे असं भरून घेतलेलं आहे. पाहू शकता किती छान आकर्षक आहे, असं सुद्धा खूप छान आकर्षक असं दिसत आहे. कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. आता अशा प्रकारे सर्व स्लाइसमध्ये आपण मिश्रण भरलेलं आहे, हे साईडला ठेवून द्यायचं आहे. आता एका बॉल्समध्ये 1-2 वाटी आपण बेसन पीठ घ्यायचं आहे. तर यामध्येच अगदी पाव वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर अवेलेबल नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता. आता यामध्ये सुद्धा आपण बारीक चिरलेली मिरची टाकणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. तर यामध्येच आणखी थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. आपण एक कांदा भजी बनवणार आहोत, त्यामुळे आपण कांद्याचा भरपूर असा वापर या ठिकाणी केलेला आहे. थोडीशी हळद पावडर टाकायची आहे. अगदी चिमूटभर हिंग पावडर टाकायची आहे. याचबरोबर यामध्ये टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करत याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. लागेल तसंच पाणी घालायचं आहे. बॅटर जास्त पण पातळ, सैलसर किंवा जास्त पण घट्ट असं बनवायचं नाही. तर अशा पद्धतीनं हे आपलं बॅटर आता तयार झालेलं आहे. आता यामध्ये थोडासा 1 टेबलस्पून ओवा हातावर असा चोळून घ्यायचा आहे आणि चोळून हा यामध्ये मिक्स करायचा आहे. त्याचबरोबर पाव टेबलस्पून या ठिकाणी खायचा सोडा यामध्ये मिक्स करायचा आहे.
अगदी ज्या वेळेस आपण भजी बनवणार त्याच वेळेस यामध्ये सोडा मिक्स करायचा आहे. आधीच आपण मिक्स करून ठेवायचा नाही. आता हे छान असं फेटून घ्यायचं आहे. व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर एकजीव केल्यानंतर आता आपण हे जे स्लाइसमध्ये आपण मिश्रण भरून ठेवलेलं आहे, या स्लाइस या बॅटरमध्ये आपण अशा बुडवून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे हे बुडवून घेतलेलं आहे. एकीकडं आपलं तेल सुद्धा छान असं कडलेलं आहे. तेल मध्यम गरम असावं, जास्त पण कडक किंवा एकदम थंड नसावं. तर अशा प्रकारे आपण बुडवून या बॅटरमध्ये हे आपण भजी जी आहेत ही अशी तळून घ्यायची आहेत. याला तुम्ही कांदा वडे असं सुद्धा म्हणू शकता. जास्त पण घालायचे नाही, अगदी थोडे थोडे खेळत्या तेलामध्येच हे सोडायचे आहेत. नेहमी तेच तेच नको वाटतं. काहीतरी नवीन असलं की घरातील मंडळींना सुद्धा, अगदी लहान मुलांना सुद्धा खूप असं काहीतरी वेगळं खायला खूप आवडतं. हे वेगळं आहे, साधं सोपं आहे आणि तितकंच अप्रतिम टेस्टी आहे. सध्या पावसाळा सुरू आहे, तर अशा वेळेस ही एकदा पण या पद्धतीने बनवली ना, तुम्ही अगदी नेहमी नक्की तेच ते बनवाल. अशा प्रकारचे इतके अप्रतिम टेस्टी असे होतात. एका साईडहून पूर्णपणे पचल्यानंतरच आपण ही दुसऱ्या साईडहून सुद्धा असे पलटवायचे आहेत. आणि दोन्ही साईड होऊन अगदी कुरकुरीत होईपर्यंत ही भजी आपण तळून घ्यायची आहेत. मध्यमाचे वरती छान अशी आपली कुरकुरीत अशी ही तळली गेलेली आहेत. आता गॅस फुल करायचा आणि आपण ही भजी या तेलातून काढून घ्यायची आहेत. पूर्णपणे तेल नितळून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरवरती ही भजी आपण काढून घ्यायची आहेत. किती छान आकर्षक दिसत आहेत पाहू शकता. बऱ्याचदा कांदा भजी करताना ते मऊ पडतात किंवा तेलकट होतात, परंतु ही भजी अजिबात आपली तेलकट होत नाहीत. आता तुम्हीच ठरवा या भज्यांना आपण काय नाव द्यावं किंवा या पदार्थाला काय नाव दिलं तर तुम्हाला जास्त योग्य वाटेल. किती साधी आणि युनिक पद्धतीने ही आपण भजी बनवलेली आहेत. पाहू शकता टेक्स्चर पण एकदम वरून एकदम असं कुरकुरीत राहतं आणि आतून एकदम मऊ आणि टेस्टी. कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.